श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार. मी अर्चना किलावत किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण विदर्भ स्पेशल तुरीच्या ओल्या दाण्याचे कढी गोळे कसे बनवायचे ते पाहूया. सुरुवातीला आपण गोळे बनवायची तयारी करून घेऊ. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तुरीचे दाणे घालून घेतले. आता 1 चम्मच त्यामध्ये जिरं घातलं. त्यासोबतच 4-5 लसूणच्या कळ्या, 2-3 अद्रकचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता याचं आपण मिक्सरवरती वाटण तयार करून घेऊ. वाटण थोडंसं जाडसर करून घ्यायचं आहे. वाटण करून झालं आहे. आता यामध्ये बाकी जिन्नस घालून घेऊ. अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच बेसन पीठ घालू. आता याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ. हळद घालायचं राहिलं होतं. आता यामध्ये 1 पाव चम्मच हळद घालून घेऊ. आता याला एकदा पुन्हा चांगलं हाताने मिक्स करून घेऊ. आणि याचे छोट्या आकारामध्ये गोळे तयार करून घेऊ. तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण कढीला लागणारं वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे छोटे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण तयार करून घेतलं आहे. आता आपल्याला कढी बनवायची आहे. तर त्यासाठी आपण साहित्य पाहू. इथे मी 1 पाव दही घेतलं आहे. यामध्ये 1.5 चम्मच बेसन घालू आणि याला चांगलं फेटून घेऊ. याला चांगलं फेटून घेतलं. आता यामध्ये पाणी घालून हे मिश्रण पातळ करून घेऊ. आणि पुन्हा याला चांगलं फेटून घेऊ. दही चांगलं फेटून घेतलं. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ. इकडे गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं आहे. पातेलं गरम झालं. त्यामध्ये मी 1 चम्मच तेल घालून घेतलं. तेल गरम झालं आहे. यामध्ये आता 1 पाव चम्मच मेथी दाणे, 1 पाव चम्मच मोहरी, 1 पाव चम्मच जिरं, चिमूटभर हिंग आणि वाटण करून घेतलं होतं त्यामधलं 1 चम्मच वाटण घालू. याला थोडंसं फिरवून घेऊ. आणि यामध्ये 1 पाव चम्मच हळद घालू. थोडीशी कसुरी मेथी. दाण्याच्या वाटणामधलं थोडंसं वाटण शिल्लक ठेवलं होतं ते घालून घेऊ. म्हणजे कढीला छान चव येईल. आता याला थोडं परतून घेऊ. आणि यातच अर्धा चम्मच मीठ घालू किंवा चवीनुसार मीठ घालू. आता हे सर्व मसाले एकसारखे फिरवून घेऊ. दह्याला फेटून त्याला पातळ करून घेतलं होतं. आता ते घालून घेऊ. आता ह्या कढीमध्ये पुन्हा पाणी घालू आणि कढी पातळ करून घेऊ. कढीमध्ये गोळे घालून शिजवल्यानंतर कढी पुन्हा दाट होईल. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला कढी पातळ हवी आहे. आता आपण कढीला एक उकळी काढून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपण गोळे घालू. कढीला उकळी न येऊ देता गोळे घातले. कढीमध्ये गोळे उकळून जाईल किंवा फुटून जाईल.
कढीला छान उकळी आली आहे। आता यामध्ये आपण गोळे घालून घेऊ। मीडियम गॅसवरती कढी गोळे चांगले शिजू देऊ। कढीमधील गोळे शिजल्यानंतर हलके होते आणि लगेच वरती येते। गोळे शिजून वरती आले आहे आणि कढी सुद्धा दाटसर होत आहे। आता इथे आपण पाहू शकता कढीमधील गोळे चांगले शिजले आहे आणि कढी सुद्धा दाटसर झाली आहे। आता इथे आपण लो गॅस ठेवू कढीमध्ये घालायला तडका तयार करून घेऊ। लगेच आता तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं। गरम तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं, कापून घेतलेल्या लसूण कळ्या, 8-10 कढीपत्त्याची पानं, चिमूटभर हिंग, 2 लाल मिरचीचे तुकडे आणि 1 पाव चम्मच काश्मीरी लाल तिखट। हे सर्व मसाले आता चम्मचने फिरवून घेऊ आणि हा तडका तयार झालेल्या कढी गोळ्यामध्ये ओतून घेऊ। तडका घातला आहे तर थोडंसं याला हलक्या हाताने ढवळून घेऊ आणि यामध्ये वरून थोडीशी कोथिंबीर घालू। आता हे कढी गोळे खायला तयार झाले आहे। आता हे सर्व करासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। गरमागरम आणि चविष्ट असे तुरीच्या ओल्या दाण्याचे कढी गोळे तयार आहे। याचा आपण गरमागरम भाकरी सोबत, पोळी सोबत किंवा वाफाळलेल्या भातासोबत सुद्धा आस्वाद घेऊ शकतो। तर ही सीजनल ओल्या तुरीच्या दाण्याची कढी गोळ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।